नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या पैशांना नेमका विलंब का होतोय हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं सविस्तर उत्तर शोधणार आहोत आणि या विलंबामागील खरी कारणे उलगडणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया. सध्या संपूर्ण राज्यात एकच मोठा आणि कळीचा प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते गेले कुठे. गेल्या 2 महिन्यांपासून अनेक पात्र महिलांना त्यांच्या हक्काची आर्थिक मदत मिळालेली नाहीये. साहजिकच अनेकांचे घरगुती बजेट या मदतीवर अवलंबून असते, त्यामुळे एक प्रकारची चिंता आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण होणं पूर्णपणे रास्तंय. तर या योजनेची सद्यस्थिती नेमकी काय आहे ते आधी पाहूया. मार्च आणि एप्रिल महिन्याच्या निधीला जो विलंब झालाय ती कोणतीही स्थानिक किंवा एकाच व्यक्तीची अडचण नाही. संपूर्ण राज्यभरातील अनेक लाभार्थ्यांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. थोडक्यात सांगायचं तर ही एक अत्यंत व्यापक स्तरावरील प्रशासकीय बाब आहे आणि जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर विलंब होतो तेव्हा त्यामागे नक्कीच काही विशिष्ट तांत्रिक कारणे असतात. आता वळूया सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 3,000 रुपयांच्या मुद्द्याकडे. होय, 3,000 रुपये. सध्या बातम्यांमध्ये आणि समाज माध्यमांवर या आकड्याची खूप जास्त चर्चा सुरू आहे. मार्च आणि एप्रिल असे 2 महिने रखडलेले असल्याने सरकार या दोन्ही महिन्यांचे मिळून एकत्रित 3,000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करू शकते असे बोलले जात आहे. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ती म्हणजे ही सध्या केवळ माध्यमांमधील चर्चा आहे. अद्याप कोणताही अंतिम सरकारी निर्णय याबद्दल अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. असे असले तरी लाखो लाभार्थी महिला या संभाव्य दिलाशाच्या मोठ्या प्रतीक्षेत आहेत आणि म्हणूनच प्राप्त माहितीनुसार येत्या 1 ते 2 दिवसांत याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. या घोषणेनंतरच प्रत्यक्ष किती रक्कम आणि ती नेमकी कधी जमा होणार हे चित्र पूर्णपणे स्पष्ट होऊ शकेल. पण मुळात या निधीला विलंब का होत आहे याची मुख्य कारणे कोणती आहेत ते आपण समजून घेऊया. तर बघा, या विलंबामागे प्रामुख्याने 3 मोठे प्रशासकीय आणि तांत्रिक अडथळे आहेत. पहिले कारण म्हणजे अनेक बँक खात्यांना आधार कार्ड अद्याप लिंक नसणे. दुसरे कारण म्हणजे बँकांच्या अंतर्गत स्तरावरील काही तांत्रिक अडचणी. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कागदपत्रांची अपूर्ण राहिलेली पडताळणी. या प्रक्रियांमधील त्रुटींमुळेच अनेकदा पैसे खात्यात यशस्वीरित्या जमा होण्यास मोठा अडथळा निर्माण होतो. मग यावर उपाय काय? तर या सर्व तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी 3 साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. सर्वात आधी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करावी. त्यानंतर बँक खाते सक्रिय आहे का हे तपासावे आणि शेवटी मोबाईल नंबर पूर्णपणे अपडेटेड असल्याची पडताळणी करावी. हे केल्यास प्रशासकीय प्रक्रियेत गती येईल आणि अडथळे दूर होतील. आता पाहूया या सर्व प्रकाराबाबत अधिकृत माहिती आणि शासनाच्या सूचना काय सांगतायत. सध्याच्या परिस्थितीतील सर्वात मोठा दिलासा म्हणजे अजिबात घाबरून जाण्याचे किंवा पॅनिक होण्याचे कारण नाही. हप्ते जमा होण्यातील विलंब ही एक ज्ञात प्रशासकीय बाब आहे आणि ती संबंधित यंत्रणांच्या निदर्शनास आलेली आहे. त्रुटी दूर करण्याचे सक्रिय प्रयत्न सुरू आहेत. पैसे मिळण्यास उशीर होत आहे याचा अर्थ असा नक्कीच नाही की ते कायमचे बुडाले आहेत. म्हणूनच आजच्या या विश्लेषणातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निष्कर्ष हाच आहे की केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा किंवा चुकीच्या दाव्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे हीच सध्याची गरज आहे. सरकारकडून येणाऱ्या प्रमाणित घोषणेचीच वाट पाहणे हे सर्वात शहाणपणाचे पाऊल ठरेल. या विश्लेषणाचा शेवट करताना एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. शासकीय घोषणा तर होईलच आणि प्रलंबित हप्तेही मिळतील, पण तोवर लाभार्थ्यांचे बँक खाते आणि आधार कार्डाची माहिती पुढील अधिकृत हप्त्यासाठी पूर्णपणे तयार आणि अपडेटेड आहे का? सरकारी प्रक्रियेतील त्रुटी एका बाजूला असल्या तरी केवळ कागदपत्रांच्या अभावी हक्काचा निधी अडकून राहणे योग्य ठरणार नाही. अधिकृत माहिती येताच अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह आपण पुन्हा नक्की